आणि काकू आता आपल्याला पारंपरिक पदार्थ शिकवतात, उंडे शिकवतात. तर काकू साहित्य सांगा. तांदळाचा रवा, मीठ, तेल, तूप, मोहरी आणि गूळ चून. साहित्य आपण बघितलं आणि कमी साहित्य आहे. आणि काकू आपण हा रवा घेतलाय तो तांदळाचा रवा आहे. म्हणजे इडलीचा पण चालतो तुम्ही घेतला तरी. पण तांदूळ धुवून सुकवून ते काढतो ना घरी, अति उत्तम. पण आपण पण तो अगदी बारीक घ्यायला पाहिजे ना. नाही, असं जरा हे घ्यायचा रवा असतो तसा, बारीक रवा असतो. ते पीठ चाळून जातं ना घरात काढलं तर. बरोबर. आता प्रथम 2 वाट्या पाणी. आपण मोदकाला कशी उकड काढतो तशी ही उकड काढायची. आता हे हाफ चमचा मीठ, नंतर चमचाभर, हाफ चमचा, कारण ते 1 वाटी आहे ना. 2 वाटी असलं तर तुम्हाला एवढं लागणार. ठीक आहे. रवा झाकण घाल. 1-2 मिनिटात होईलच. आपण जी उकड काढली होती तांदळाच्या रव्याची, तर ती मळून आपण त्याचे 2 असे चेंडू करून घेतलेले आहेत. कम्प्लीट मोठा आहे आणि आपण मोदकाला वगैरे छोटी पारी घेतो, पण त्यापेक्षा ही मोठी आहे साईज. तर ऍक्च्युअल छोटा चेंडू तर तसं घेतलंय. आणि काकू मेन हे जे आहे आता चव आपण जो केलेला आहे, तर त्याला तुम्ही काय प्रमाण घेता? 1 वाटीला 1 वाटी चव असेल तर 1 वाटी गूळ आणि वेलची. तर आता हे आधी लागेल ना. खळगी करून घ्यायची. खळगी करून घ्यायची. घालू. बस. हे फोडणी द्यायची, म्हणजे तळायचं नाहीये आता. नाही, डीप फ्राय नाही, फक्त तेल गरम करायचं, त्याच्यावर चांगली मोहरी घालायची. मोहरी तडतडले की हे ठेवायचं. मग आपण अशा पद्धतीने हे करून घेऊया, म्हणजे फोडणी करायला मिळेल. उंडे तयार झालेले आहेत आणि काकू म्हणाल्या तसं त्याला आता फोडणी द्यायची. मोहरीची, तेल आपण घेतलंय. ती मोहरी पण छान लागेल. ती चिकटते ना त्याला, त्यामुळे चव बरी येते. पण फक्त मोहरी काकू, बाकी कढीपत्ता वगैरे काही नाही? नाही, हे फक्त ते मोहरी खायला बरी लागते. अच्छा. झाकण पण ठेवायचं. पण रेडी आहे ना, म्हणजे आता ब्राउनिश होत जाईल. ते खालून ब्राऊन झालं की मग आपण परत उलटू. मग दोन्ही मग ते खाताना एकदम टेस्टी लागतं. गोल्डन आणि मोहरी चिकटून बसते ना त्याला. गोल्डन आणि कुरकुरीत असे हे उंडे होणार आहे. तर याचं साहित्य कृती घ्या, म्हणजे तुम्हाला हे करता येते. उंडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तांदळाचा रवा, मीठ, तेल, तूप, मोहरी आणि गुळ खोबऱ्याचं सारण. कृती: प्रथम कढईमध्ये 2 वाट्या पाणी गरम करून त्यामध्ये 1 चमचा मीठ, अर्धा चमचा तूप आणि तांदळाची भरड घालून उकड काढून ती मळून घ्यावी. गुळ खोबऱ्याचं सारण शिजवून घ्यावं. तांदळाच्या उकडीची पारी करून त्यामध्ये गुळ खोबऱ्याचं सारण भरावं. पॅन मध्ये तेलावर मोहरीची फोडणी करून त्यावर हे उंडे परतून घ्यावेत.